आता काय आम्हाला 2-2 जावई आलेत. पण ते थोरले जावई गप्प काय? हा नाही नाही गप नाही एकदम गडबडीत आलो ना आम्हाला. फोन आला अचानक आम्ही आलो काय पण ठीक आहे आता जे झालं ते झालं चांगलं झालं. आता आपण दोघांनी बी पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देऊया हा सगळे मास्तरीन भाई. बघितलं इरा, हाच फरक आहे ग तुमच्या दोघींमध्ये. एवढ्या कमी वेळामध्ये अक्षराने हे सगळं मॅनेज केलं, कळतंय? खरंच ताई, अगं तुला माझ्या लग्नाबद्दल आत्ता कळालं, पण तू हे सगळं कसं काय मॅनेज केलंस? एकदम ना मोठी बहीण शोभतेस. तूही शोभतेस धाकटी बहीण. मग तुझ्यासाठी हे करायला नको मी? टोमणा कळाला मला तुझा. पण तुझं म्हणणं बरोबर आहे ताई. मी आतापर्यंत खूप चुकीचं वागली आहे, चुकीचं बोलले आणि आता पश्चाताप होतोय मला त्याचा. ताई अगं सॉरी, मला माफ कर. हे बघ ताई, तुझं खूप मोठं मन आहे आणि त्याच मनाने माफ कर मला प्लीज. माझं खरंच चुकलं, आय एम सॉरी. तू काय हात खाली घे, काय चाललंय? तू वेडी आहेस का? मी तुला कधीच माफ केलंय मनातल्या मनात. मला फक्त तुझ्याकडून एक वचन हवंय आज. तू ह्या पुढे तसलं काहीही करणार नाहीस. तसलं म्हणजे मी जे प्रेग्नन्सीचं नाटक केलं ज्याच्यामुळे तुमचं लग्न झालं ते करू नको का? मग ते करू नको तर का आता झालेलं लग्न म्हणू तुमचं मी? अगं ताई, त्या मास्टर डेची बहीण बघ की कशी आहे, काय बी कामाची नाही. नुसती उचलली जीप लावली टाळ्याला. आता बघ की ती का नाही तुझ्याकडनं पैसे तर घेऊन गेली, पण अजून तर काय बी काम केलेलं नाही. ताई अगं तू कसा काय विश्वास ठेवणार तिच्यावर? ठेवायलाच पाहिजे. आता त्यांचं लग्न झालंय, संसार सुरू होणार आहे, अंगावर जबाबदारी येणार आहे. आणि एकदा का अंगावर जबाबदारी आली की पैसा लागतोच. हिराबाई आणि त्यांचा त्यो निखिल पैशासाठी लई हाप आपलेले आहेत. पैशासाठी काय वाटतं ते करू शकतात ते. आणि आता आम्हाला पण काय बी करून सोनबाईंना घराबाहेर काढायचं आहे. हे लग्न मोडायचं आहे. ताई तुझं बरोबर आहे. तिकडे मोठे मालक, त्यांचा संसार कसा सुरू होईल, त्यासनी कसं एकत्र आणता येईल ह्याचा विचार करायलेत ग. त्यांचा तो प्रयत्न चाललाय. आपण इकडे बसलोय तोडाय, पर ते तिकडे जोडाय बसलेत की ग ताई. आता बघ की मोठ्या मालकांनी त्यांची ती हनीमून आणि ते काय ती फिरायला जायची ती समधी तयारी केली बघ त्यांनी. अगं ते उद्याच चाललेत हनीमूनला. ताई अगं मग आता काय करणार आहेस तू? आता जातेल बी ते उद्या, मग काय करणार आहेस ताई तू? हो काय नाही तुमचं काय त्रास आहे बरं काय नाही काय नाही. आणि आता कसं आहे विषय, वरून ब्रह्मदेव जरी अवतरला तरी तो काय आमचं लगीन तोडू शकत नाही. तसं शिटिंगच गेलो आम्ही देवासंग. काय मास्तरीन भाई, अहो वडाला फेऱ्या बिऱ्या कसल्या खतरनाक मारले विचारा की. कार्यक्रमच जोरदार गेला. हिचे आर्ट करून ठेवला मास्तरीन भाई. सत्य आहे सत्य आहे. आईचा फोन. हॅलो. हा आई. हो हो झाले झाले, निघतोच आहे. हो आई, हो हो पोचतो. चला तिकडे जाऊन आता माझ्या आई बाबांची बोलणी खायची आहेत. नाही रे, मला माहितीये ते काही नाही बोलणार आम्हाला. मला वाटलं तुम्ही आधी तिकडे गेला असाल आणि मग इकडे आला असाल. नाही, आधी हिचं सामान घ्यायचं होतं ना, म्हणून इकडे आलो. बर चला
निघूयात हा. हो. आई बाबा निघतो. चला येतो. मी बाहेर थांबतोय, ये लवकर. हो. आई बाबा मी येते. ताई ताई थँक्यू. तू मला माफ केलंस आणि माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं हलकं झालं. खरंच थँक्यू. आता हे लग्नाचे 2-3 दिवस झाले ना की आपण बाहेर सगळे मिळून जेवायला जाऊयात. हा हा चालते की. हिरा, कळतंय का तुला? ही पाठवणी आहे तुझी. हे असं अचानक लग्न करून आली आहेस, काही विचार करायलाही उसंत दिली नाहीस. ठीक आहे आई, जाऊ दे, नंतर कर. सगळ्या चालीरीती आम्ही करणारच आहोत. आमच्याकडून सगळं होणार आहे. हे बघ इरा, आधीचं तुझं आणि निखिलचं रिलेशनशिप हे वेगळं होतं. आधी तुम्ही मित्रमैत्रीण होता, पण आता नवरा बायको झाला होता. आता बदल होणार हा. सारखी चिडचिड करू नकोस, निखिलवर सुद्धा आणि स्वतःवर सुद्धा. आणि आता सासरी चालली असतो. तुझे सासू सासरे तुझी जबाबदारीनं वाग. आणि तिकडे गेल्यानंतर विसरू नकोस आम्हाला, फोन करत जा. बाबा काही काय बोलता? आणि भांडायची इच्छा झाली तरी मला फोन करू शकतेस हं, हिरा. काय मी नाही भांडणार आता. या. ये, आई बस. छान. ये. बस. आई बस. बस. काय झालं? गप गप काय? मला जरा खटकलं. काय लग्न मोडू का असं का म्हटली असेल ती? वाटलं? अहो ते काय बोलता बोलता बोलून गेले असतील. तुम्हाला माहिती आहे की नाही त्या कशा आहेत. जॉक केला असेल त्यांनी. असा स्वभाव जरा फटका आहे त्यांचा. एवढा काही विचार करून बोलत नाहीत. आपलं आलं मनात दन दिशी बोलून मोकळे होतात. चांगलं बी आहे का आरती ते. उत्साहाच्या भरात आपलं माणूस बोलून जाते. मुद्दा तेव्हा नाही, आपण काय करायचं ते महत्वाचं आहे. आता त्यांचा नवीन संसार आहे. जे झालं ते झालं. इथनं पुढे त्यांचा संसार उभा करायला जी काय मदत लागेल ती आपण दोघांनी करायची, एवढं लक्षात ठेवा. हो हो हो. नाही म्हणजे खरंच मदत करायला हवी आहे ना त्यांना. खरं काय तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तुम्ही सगळं नीट होणार. मी विसरलेच, पण तुम्ही उभे का? बसा ना, बसा बसा दोघं. एवढं तुम्ही घाबरून कशाला? नाही पण तुम्ही आल्यापासून उभे. बरं मी पटकन काहीतरी खायला करते. नाही नको. काय तू बसा. बरं झालं हं, तुम्ही आलात त्या निमित्ताने. मी ना आता काहीतरी छान स्वयंपाक बनवते. आपण जेवूयात आणि गप्पा मारूयात. नाही म्हणजे आम्हालाही ऐकायचंच आहे 10 दिवसांचा तुमचा सगळा रिपोर्ट. अगं नको. खायला आता खरंच नको. आता आहे गडबडी. बाहेर पण जायचं, जरा आवरावर करायची. तर चालू ना तिकडे 4-5 दिवस बाहेर दोघं जण. हा हा हो. नंतर आलो का नाही तिकडून निवांत जेवायला गेलो आहे की नाही. हो, आणि पॅकिंग वगैरे पण करायचंय आम्हाला. नंतर वेळ झाला की येतो ना. बरं, तुमचं ठरलंय ना, मग आम्ही नाही थांबवत तुम्हाला. आणि तुम्ही पण दोघांनी काळजी घ्या. औषधं वेळेवर घ्या काय बाबा. आणि काही वाटलं तर फोन करा आम्हाला. हो ग, नको काळजी करूस आमची. हा, आम्ही मजेत राहणार आहोत. तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि हो, फिरायला जाताय ना, छान एन्जॉय करा. हा, चला निघूया आपण. आता निघतो आम्ही. अगं खरंच निघाला?
खाऊन गेले असते. नाही नाही, नंतर येतो की निवांत खायला बाबा. हा? आई हे जरा असू दे तुमच्याकडे. अगं हे काय? अगं असू दे, घे ना. गप्पा बैस, ठेव दे. अहो बाबा, मला वाटलंच होतं, ठेवा ना प्लीज. गप्पा बैस. नाही अक्षरा, नकोय आम्हाला. अगं यांच्या शिकवण्या चालल्या आहेत ना चांगल्या. आणि तुला सांगू का, अगं नवीन 2 विद्यार्थी आलेत, चांगले 2,000 रुपये देत आहेत. 10-15,000 रुपये मिळत आहेत आता यांना शिकवणीचे. आमचं छान भागतंय. नकोयत पैसे आम्हाला. अगं ऐक जरा. ठीक आहे, मग औषधं पाठवून देते हा. सगळी प्रिस्क्रिप्शन्स आहेत माझ्याकडे. हो चला येतो आहे बाबा. जेवून गेला असतात ना, मी पटकन खिचडी लावते साधी, अगदी लवकर होईल ना. काय फॉर्मॅलिटीज काय करतेस आता? गडबड आहे, खरंच गडबड. खरंच गडबड आहे, आम्ही निघतो आता. अहो असं काय, किती दिवसांनी आलात तुम्ही, असंच कसं पाठवणार मी तुम्हाला? हा? अगं आई, आता कशाला फॉर्मॅलिटीज करते, खरंच गडबड आहे. निघतो आम्ही, वेळ मिळाला की येतो नक्की. आणि खरं सांगायचं तर हिराचं झालं नसतं तर आम्ही आलोच नसतो, इतकी गडबड आहे. अगं विद्या, एक काम कर ना, त्यांना दोघांना लाडू तरी दे. अगं तोंड गोड कर, आपल्या लेकीचं लग्न झालंय. अरे हो ना, विसरले. आले झाले. अहो एक काय चांगला प्लेट भरून आणते. हो नको नको, एकच बाद झाला, अर्धा अर्धा खातो. चालते ना अर्धा अर्धा? काय अहो अर्धा अर्धा नाही, अख्खा खावा की. हो नको, बाजाला एवढा एक घेतो. बरं, पुढच्या वेळी जेवायला या नक्की. हीच गुळाची आमटी. हो. लाडू भारी झालाय. अहो खऱ्या अर्थाने आता घर खायला उठणार आपल्याला. हिरा अशी अचानक लग्न करून आली आणि आता सासरी नांदायला पण गेली. हो, मला काही बोलता नाही आलं, तिला काही सांगता नाही आलं. हे बघ, जे होतंय ना ते चांगल्यासाठी होतंय असं म्हणायचं आणि आपल्या मनाचं समाधान करून घ्यायचं. बाय द वे मॅडम, मी तुमच्या बरोबर एक ॲग्रीमेंट केलं होतं, ते तुम्ही नाही पाळलं. ही कालची 1.5 दमडीची पोरगी आणि आम्हाला शिकवायली आहे. आम्हाला त्या कॉन्ट्रॅक्टची आठवण करून द्यायली वय. आम्ही तो करार पाळला नाही असं आम्हालाच बोलायले. आम्ही काय बोळ्यानं दूध प्यायलो काय? तुझ्या या बोलण्यातली धमकी आम्हाला समजत नाही असं वाटायला काय तुला हिराबाई? आता तिचा बंदोबस्त करायलाच पाहिजे. शत्रूचा शत्रू आपला मित्र असतोय बरोबर आहे, पण त्या नादात आम्ही हे विसरलोय की तो आपला बी शत्रूच असतोय. आणि आता ह्या शत्रूच्या पायात असा काहीतरी तिरडा टाकायला लागल, तिला कशात तरी असं अडकवायला लागल की त्याच्यातनं सुटका करून घेण्यासाठी एकच उपाय असेल तिच्याकडं, तो म्हणजे तिच्या सख्ख्या बहिणीचं लग्न मोडणं. त्या हिराला कशात अडकवायचं आणि कसं अडकवायचं याचा विचार करायला पाहिजे. काय बोला फुलाला गाठ पडली म्हणायची. मी तुम्हाला म्हणतच होतो, काय वाटेल ते झालं तरी इराताईंचं निखिल संघ लगीन होता का म्हणे, आणि फोन आला. बघा ना, योगायोगच म्हणायचा. योगायोग तरी कसा म्हणणार? चांगल्या गोष्टीला योगायोग म्हणतात. ठीक आहे, पण आता जे झालं ते झालं, ठीक नाही, ते काय नाकारू शकत नाही आपण. तुम्ही म्हणला ते करेक्ट आहे. शेवटी आता तो आपला फॅमिली मेंबर झालाय, आपण स्वीकारलं पाहिजे आणि आता पुढे गेलं पाहिजे. आता जे झालं ते झालं. पण आधी कल्पना तरी द्यायला हवी होती ना तिनं. तिनं नेहमी असंच करते, आधी करते आणि मग सांगते. म्हणजे जर तिच्याकडून काही चूक झाली तर नंतर आम्ही निस्तरायची. तुम्ही आता तो विचार करू नका, काळजी करू नका, अजिबात काळजी करू नका. आता काय करणार तुम्ही तरी? काय तर होईल तेवढं त्यांच्या संसाराला हातभार लावायचा आणि ते निखिलवर तर लक्ष ठेवणार मी बारीक. बघा तुम्ही, त्यानं जर काही केलं तर मग सोडत नसतो. इरा त्यांच्या केसाला बी धक्का लागणार नाही. बघा तुम्ही, एवढी काळजी मी घेतो. थँक्यू. थँक्यू. आता त्या थँक्यू आणि काय नाही, ह्यासाठी नाही,
अजून एका कारणासाठी थँक्यू म्हणायचंय मला. कशासाठी? मला खरं सांगा, काय? ती मुलं तुम्हीच पाठवली आहेत ना? मुलं? कोण मुलं? कोण मुलं? बाबांकडे शिकवणीसाठी जी मुलं येतात ती मुलं. कारण बाबांना शिकवणीत एवढे पैसे आजपर्यंत कोणीच दिलेले नाहीयेत, म्हणून मला शंका आली. होय आमचं काय माझ्या कशाला काय आरोप करू नका. बोलते असेल ते बरं काय मास्तरीन. अहो आरोप कसले? साधा प्रश्न आहे हा. माझ्याशी खोटं बोलू नका, खरं सांगा. अहो खोटं बोलतच नाही मी, काहीच बोलतच नाही. अधिपती मला खरं सांगा, मी बायको आहे तुमची. काय अहो, हा, चला सांगा आता. तुम्ही रे पक्क्या मास्तरीन बाईचा बघा, बरोबर विद्यार्थ्याला पकडताय. काय नाही हो, आता बघितलं का नाही आपण पैसे देत होतो, घेतलं का त्यांनी? शेवटी तुमचेच आई बाबा खतरनाक स्वाभिमानी, आणि त्याचा ह्यो स्वभाव माहितीच होता की मला. म्हणलं ठीक आहे, असे पैसे घेणार नाही तर मग अशी मदत करूया आपण. आणि 2 कार्यकर्ते होतीच ओळखीचे, फॅक्टरीतले जो कामगार आमचे, ते पोरासनी शिकवणी लावायचे, पोरं शिकत नाही, चांगला अभ्यास करत नाही, असं तसं सतत आपलं सांगायचे. मग म्हणलं तुझ्या पोरांना इकडे टाक बाबा त्यांच्या शिकवणीमध्ये, आणि टाकलं त्यांनी. म्हणलं आम्ही देतो जे काय असतील ते पैसे, आणि त्यासनी फायदा झाला बरं काय. त्या पोरासनी गोडी लागल्या म्हणून अभ्यासाच्या. आता खरंच? हा, ते सांगत होते. म्हणलं बाबा शेवटी सासरा कोणाचा आहे म्हणलं. मला म्हणता तुम्ही किती चांगले आहात, समजूतदार आहात, सगळ्यांचा किती विचार करता. नाही काय तुम्ही? तुम्ही काय करताय? काय करतोय? माझ्यासारखेच आहात तुम्ही. बघा तुमच्या डोक्यात कोणते कोणते विचार सुरू असतात. आई बाबांना कशी मदत करायची याचा तुम्ही विचार केलात, प्लॅनिंग केलं, आणि मला कळूही दिलं नाही. किती बारीक लक्ष असतं तुमचं सगळ्यांवर. मला खूप आवडतं. काय नाही एवढं काय विशेष आहे त्याच्यात. माणसाचं जे कर्तव्य असते तेच आम्ही गेले. ती तुम्ही प्रार्थना शिकवली होती का नाही? मानसाने मानसास मानसा समवागणे, तेच आहे. उलट हे नॉर्मल वागणारे लोकांनी विशेष वाटतंय, कारण आता समाजात हे असे वागणारे लोकच कमी झाले. आम्ही आपलं नॉर्मलच वागतो. तुम्ही आमच्या आयुष्यात आल्यापासून एक पॉझिटिव्ह एनर्जी आल्या हो. तुम्ही आमच्या आयुष्यात आल्यापासून आमचं सगळं पॉझिटिव्ह असं एकदम झाडानं उठले सगळं. खरंच की हो. आबा आबा एक बारीक मध्ये एक सुचल्या हानू काय? अरे बापरे, कविता सुचल्या हानू. आवडली नाही तर तुम्ही आम्हाला हाना. मास्तरीन बाईंचा शब्द म्हणजे आमची शक्ती. वा म्हणा वा वा वा. हा, मास्तरीन बाईंचा शब्द म्हणजे आमची शक्ती. मास्तरीन बाईंमुळे सुचते आम्हाला युक्ती. वा वा. आणि म्हणतात आम्ही करतोय आयुष्यभर त्यांची भक्ती. माझ्या ओळखीत एक प्रकाशक आहे, तुमचा काव्यसंग्रह आणूया का छाप? तेवढं बाकी आहे. धनाजी चला, चहा नाश्त्याचं बघा, आवरा लवकर. लागलं? नाही नाही मला नाही लागलं. काय काय डोळे फुटलेत का तुझे? डोळ्यावरची झोप उडाली नाही वाटतं. सॉरी बरं का, चुकून झालं. नाही 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 ठीक आहे. तुम्हाला नाही ना लागलं? नाही लागलं. ठीक आहे ठीक आहे. चल जा आता, आवर सगळे. नक्की लागलं नाही ना? नाही नाही. कसं काय? तुम्ही नक्की ठीक आहे ना? लागलं नाही ना नक्की? नाही नाही मला नाही लागलं. खरंच खरंच लागलं नाही ना? अगं प्रवासाला निघाली
अशी धडपडू नका ना, उगाच शिवाला गोर लागून राहील. अरे भया 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 भया, हे काय घडलं? अगं ताई, आजच निघणार आहेत नव हे? देवा, आता काय करायचं? अगं सुनबाई, अगं आत्ताच तुझ्या हातनं पूजेची फुलं पडली की ग खाली? हे लक्षण काय बरोबर नाही. अपशकुन घडलाय, अपशकुन. योग्य नाही, देवीने संकेत दिलाय ताई, देवीने संकेत दिलाय. अहो अधिपती, कसं जाणार हो तुम्ही आता? हा, खरंच की दुर्गी म्हणते ते बरोबर आहे. हा, अहो नाही आई साहेब, असं काय नाही. उगाच तू उगाच कुठली तर गोष्ट कुठे तर जोडू नकोस ग, बस. अहो अधिपती, तुम्हाला कसं सांगू? अहो माग का नाही, माझ्या मैत्रिणीचं असंच झालं. ती बी अशीच प्रवासाला चालली होती आणि प्रवासाला जायच्या आधी का नाही अशीच पूजेची फुलं पडली हो. मोठा अपशकुन घडला. पुढे जाऊन अपघात घडला. अपघात घडला आणि समधी मेली बघा. अधिपती, अहो तुम्ही नका जाऊ. अहो अपशकुन आहे हो, नका जाऊ तुम्ही. ऐका माझं.